नमस्कार. हुशार किंवा बुद्धिमान हे शब्द आपण किती सहज वापरतो नाही का आपल्या रोजच्या बोलण्यात. पण कधी खोलवर विचार केलाय का की या शब्दांचा खरा अर्थ नेमका आहे तरी काय? चला तर आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. कारण बघा, बुद्धिमत्तेची जी संकल्पना आहे ना, ती आपल्याला वाटते त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. आपण ज्याला हुशारी म्हणतो तो कदाचित या मोठ्या चित्राचा एक छोटासा तुकडा असेल. मग चला, ही संकल्पना नेमकी काय आहे हेच उलगडून पाहूया. चला मग सुरुवात करूया इतिहासापासून. मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेची व्याख्या करण्याचा कसा प्रयत्न केला हे समजून घेऊया. कारण ही संकल्पना कशी हळूहळू विकसित झाली ना, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. आता हे बघा, 1923 मध्ये E.G. बोरिंग यांनी ही व्याख्या केली होती. पण यात एक गंमत आहे. ही व्याख्या आपल्याला बुद्धीच्या स्वभावाबद्दल काहीच सांगत नाही. हे अगदी असं झालं की ताप म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर थर्मोमीटर जे मोजतो तो ताप असं देण्यासारखं. यातून आपल्याला काहीच कळत नाही, बरोबर? म्हणूनच ही व्याख्या फारशी उपयोगी ठरली नाही. बोरिंग यांच्यानंतर मानसशास्त्रज्ञांनी जरा पुढे जाऊन विचार केला. त्यांनी बुद्धिमत्तेला 3 मुख्य क्षमतांमध्ये विभागलं. एक म्हणजे नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता, दुसरी आपल्या अनुभवांमधून शिकण्याची क्षमता, आणि तिसरी म्हणजे अमूर्त विचार करण्याची म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग करण्याची क्षमता. हे तिन्ही जणू काही बुद्धिमत्तेच्या एका मोठ्या कोड्याचे महत्त्वाचे तुकडे होते. पण लवकरच मानसशास्त्रज्ञांच्या एक गोष्ट लक्षात आली की या व्याख्यासुद्धा कुठेतरी अपुऱ्या पडता आहेत. बुद्धिमत्ता ही काही एकाच गोष्टीवर अवलंबून नसते. ती तर अनेक वेगवेगळ्या क्षमतांचा एक सुंदर मिलाप आहे. त्यामुळे फक्त एकाच पैलूवर लक्ष केंद्रित करणं हे चुकीचे ठरू शकतं. आणि इथेच वेस्लर यांची 1939 मधली व्याख्या खूप महत्त्वाची ठरते. त्यांनी काय सांगितलं तर बुद्धिमत्ता ही एक ग्लोबल कपॅसिटी आहे, म्हणजे एक जागतिक क्षमता आहे, ज्यात हेतुपूर्ण काम करणं, तर्कशुद्ध विचार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं परिस्थितीशी प्रभावीपणे जुळवून घेणं ह्या सगळ्याचा समावेश होतो. खरं सांगायचं तर ह्या व्याख्येने बुद्धिमत्तेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. आता येऊया बुद्धिमत्ता मोजण्याच्या सगळ्यात प्रसिद्ध पद्धतीकडे. बरोबर ओळखलत, IQ टेस्ट. पण ही चाचणी नक्की काय सांगते आणि तिच्या मर्यादा काय आहेत हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. या संदर्भात मानसशास्त्रज्ञ P.E. वर्नन यांनी बुद्धिमत्तेचे 3 प्रकार सांगितले आहेत, जे खूपच इंटरेस्टिंग आहेत. पहिला टाईप A म्हणजे आपल्याला जन्मतः मिळालेली क्षमता, जी आपल्या जनुकांमधून येते. दुसरा टाईप B म्हणजे आपलं खरं व्यवहार ज्ञान, जे आपल्या जनुकांच्या आणि आजूबाजूच्या वातावरणाच्या प्रभावातून तयार होतं. आणि तिसरा टाईप C म्हणजे IQ चाचणीचा स्कोअर. आता यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की IQ स्कोअर म्हणजे संपूर्ण बुद्धिमत्ता नव्हे. तर मग IQ चाचण्या मोजतात तरी काय? बघा, त्या तर्क, स्मरणशक्ती आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल यांसारख्या गोष्टी नक्कीच मोजतात. पण सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी, भावनिक कौशल्य किंवा वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीत कसं वागावं याचं ज्ञान, या गोष्टी या चाचण्यांमध्ये मोजल्याच जात नाहीत. त्यामुळे या चाचण्या आपल्याला एकांगी चित्र दाखवतात असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच आज बहुतेक तज्ज्ञ हेच मानतात की कोणतीही एक चाचणी एखाद्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचं पूर्ण चित्र समोर ठेवू शकत नाही. विशेषतः हॉवर्ड गार्डनर यांच्यासारख्या विचारवंतांनी जो मल्टिपल इंटेलिजन्सचा सिद्धांत मांडला, म्हणजे बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत, त्यामुळे या विचाराला आणखीनच बळकटी मिळाली आहे. चला, आता या विश्लेषणाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. अलीकडच्या संशोधनानुसार बुद्धिमान लोकांमध्ये अशी कोणती 15 व्यावहारिक वैशिष्ट्य किंवा सवयी आढळतात ज्या आपण रोजच्या जीवनात पाहू शकतो? चला बघूया. बुद्धिमान लोकांचं पहिलं आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रचंड जिज्ञासा. त्यांना वेगवेगळ्या विषयांबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. नवीन माहिती मिळत असेल तर ते त्यात पूर्णपणे रमून जातात. त्यांच्याकडून चुका कमी होतात आणि जरी झालीच तरी ते प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे माहीत नाही असं प्रामाणिकपणे मान्य करण्याचा मोठेपणा त्यांच्यात असतो. दुसरं म्हणजे बुद्धिमान व्यक्तींचे विचार खूप लवचिक असतात. ते कोणत्या एकाच विचाराला हट्टाने चिकटून बसत नाहीत. ते नेहमी तथ्यांच्या आधारावर, फॅक्ट्सच्या आधारावर निर्णय घेतात, केवळ भावनांच्या नाही. कुठलीही परिस्थिती ते पटकन समजून घेतात.
आणि हो, कोणत्याही समस्येवर कल्पकतेने उपाय शोधण्यात, ज्याला आपण अगदी सहज जुगाड म्हणतो, त्यात ते एकदम तरबेज असतात. त्यांच्या काही सवयीसुद्धा खूप लक्षणीय असतात. ते कोणतंही काम घाईगडबडीत करत नाहीत. उलट ते व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ घेतात. आजच्या काळात सतत मेसेज आणि नोटिफिकेशन तपासण्याची जी सवय आहे, ज्याला इन्फोमेनिया म्हणतात, म्हणजे माहितीचं व्यसन, त्यापासून ते स्वतःला दूर ठेवतात. आणि हो, त्यांना कला आणि संगीताची एक वेगळीच आवड असते. आणि आता शेवटची पण अत्यंत महत्त्वाची वैशिष्ट्य, त्यांची सामाजिक आणि भावनिक बाजू. त्यांच्यात इतरांबद्दल खूप सहानुभूती असते, म्हणजे एम्पथी. ते इतरांच्या भावना खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्यांचे निर्णय हे खूप विचारपूर्वक घेतलेले असतात आणि ते त्यावर ठाम राहतात. त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा नसतो, पण जेवढा असतो तो अगदी निवडक आणि घट्ट मैत्रीचा असतो. तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण आता बुद्धिमत्तेच्या एका खूप व्यापक आणि अधिक सकारात्मक दृष्टिकोनापर्यंत येऊन पोचलो आहोत. एक गोष्ट नक्की, की बुद्धिमत्ता ही कोणतीही स्थिर गोष्ट नाहीये. या सगळ्या चर्चेचं सार काय? तर खरी बुद्धिमत्ता ही कुठल्याही पदवी किंवा चाचणीच्या गुणांवर अवलंबून नाही. खरी बुद्धिमत्ता म्हणजे सतत शिकत राहणं, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणं आणि स्वतःला कायम अपडेटेड ठेवणं. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. हे वाक्य खरंच खूप महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात बुद्धिमान असते. हे आपल्याला सतत आठवण करून देतं की प्रत्येकामध्ये काहीतरी खास क्षमता असतेच. कोणी गणितात हुशार असेल तर कोणी कलेत, कोणी लोकांशी बोलण्यात तरबेज असेल तर कोणी गोष्टींचं विश्लेषण करण्यात. तर जाता जाता एक विचार आपल्या सगळ्यांसाठी. आज आपण जे काही ऐकलं, जे काही समजून घेतलं, त्या आधारे आपण आपल्या आत दडलेल्या क्षमता कशा ओळखू शकतो आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे कसं विकसित करू शकतो याचा नक्की विचार करा. कारण खरी बुद्धिमत्ता ती स्वतःला ओळखण्यातच आहे.